निरंजनजी डावखरे म्हटल्यानंतर मगाशी अभिजितजी पानसरे यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांना वसंतराव डावकरेंचा वास आहे. वसंतराव डावकरे सर्व पक्षांमध्ये आपले ऋणानुबंध निर्माण करणारे व्यक्तिमत्व आणि त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून निरंजननी सुद्धा तोच वसा घेण्याचं ठरवले आहे. गेल्या 12 वर्षामध्ये विधान परिषदेमध्ये पदवीधरांचे शिक्षकांचे प्रश्न मांडले, परंतु काही लोकांना असं वाटतं शिक्षक मतदार संघाचा आमदार म्हणजे शिक्षकांचे प्रश्न पदवीधर, परंतु आमदार म्हटल्यानंतर तो चतुरस्र. आमदाराला विधानसभा इतकी नसते, एकदा आमदार झाला की तो महाराष्ट्र राज्याचा आमदार होतो. तो कुठेही प्रश्न मांडू शकतो, कुठेही तो भेट देऊ शकतो. त्या अनुषंगाने निरंजन डावकरेंनी मच्छीमारांचे प्रश्न मांडले, सोडवले, शेतकऱ्यांचे प्रश्न मांडले, सोडवले, कामगारांच्या प्रश्नाकरता सुद्धा निरंजन डावकरे त्या ठिकाणी सरसावून उभे राहिले आणि त्यांना त्याच्यात यश मिळालं. आता या वेळेला एकूण ठाणे जिल्हा हा सगळ्यात मतदार असलेला जवळजवळ 33% मतदार ठाणे जिल्ह्यात. भविष्य काळामध्ये पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या संपूर्ण 5 जिल्ह्यांची एकूण कामाची असलेली बाजू निरंजन डावकरे नेटाना मांडतील. एकूणच आनंद परांजपेंनी मगाशी फार व्यवस्थित सूचना केली, म्हणजे एक कसा मांडावा. ते मराठी मांडत तर ते 9 होतं, इंग्रजी मांडत तर ते 7 होतं आणि त्याच्यामुळे ते मत बाद होत. घडी करताना सुद्धा अशीच केली तर ती समोरची शाई लागली तर ती तिथंच उमटते, उलटी केली तर तो मत बाद होण्याची शक्यता असते. आता या गोष्टी पदवीधरांना कोणी सांगायची करत नाही, परंतु कधी कधी छोट्या छोट्या चुका मोठ्या लोकांकडून होतात आणि या मोठ्या लोकांना कधी कधी प्रेमानं समजावून सांगण्याची गरज आहे. मला विश्वास आहे देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली ज्या पद्धतीनं आता माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आहेत, परंतु आमच्या दृष्टिकोनातून देवेंद्रजी फडणवीस ही आवडली. म्हणजे मी तर ओपन बोलतो, प्रोटोकॉल म्हणून एकनाथजी शिंदे या राज्याचे प्रमुख आहेत, परंतु पार्टीच्या अनुषंगानं देवेंद्रजी फडणवीस यांच्या अनुषंगानंच या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचं कारभार चालतो आणि तो भविष्य काळामध्ये चालणार आहे. निरंजन डावकरे आता या वेळेला मताचा उच्चांक करायचा. निवडून येणाऱ्या दोनदा झाले, तिसऱ्यांदा होणारच आहे, परंतु पुन्हा या मतदारसंघामधून पलीकडचे लोक उमेदवारी भरू का नको भरू अशा प्रकारची त्यांच्यामध्ये तुझ्या असलेल्या दबदब्याची एक दरार निर्माण झाली. भीती नको, भीती वाटते म्हणजे दरार निर्माण झाला पाहिजे. तो होईल. 26 तारखेला पाऊस पडला, हा मतांचा पण पडणार आणि नॅचरल पाऊस पण पडणार, म्हणून त्या सर्व गोष्टींचं नियोजन करायला लागणार आहे. आज सकाळी नवी मुंबईमध्ये आम्ही मिटिंग घेतली. 111 वॉर्डच्या सर्व लोकांना 11,000 मत आहेत, म्हणजे प्रत्येक वॉर्ड मध्ये 100 मत आहेत. संदीप नाईकांनी प्रत्येक मतदारांना आपल्या कार्यकर्त्याला 15 मतांची जबाबदारी दिलेली आहे आणि सकाळी सुरुवात झाल्यापासून तासागणी किती मतदान झाल्याचं आपल्या सेंटरला त्या ठिकाणी इन्फॉर्मेशन आली पाहिजे आणि मॅक्झिमम मतदान होईल आणि त्याच्यातलं मॅक्झिमम निरंजन डावकर यांच्या पारड्यात पडेल याकरता आपण सर्वांनी प्रयत्नशील राहावं. एकूण माणसे मी नको पाणी वगैरे राहणार, तुम्ही असे तुम्ही निराश झाला. तुम्ही काय बोलले, मनपूर्वक आनंदानं या दिवसाला तुम्ही बोललात, खरं आहे.
देर इज डिसिप्लिन युअर पार्टी. तुमच्या पक्षामध्ये शिस्त आहे. अविनाश, ही गोष्ट ऍडमायर, म्हणजे टोकाला गेलेला माणूस आदेश दिल्यानंतर पाठीमागे येतो. पक्ष किती मोठा आहे, त्याचा डोलारा किती मोठा आहे, त्याच्यापेक्षा त्या पक्षामध्ये काय सिस्टीम आहे ही पण महत्वाची असते. आणि ती त्या बाबतीमध्ये आता कोणी तुमचं कौतुक करेल न करेल, पण मी ओपनली सांगतो, देर इज डिसिप्लिन इन सिटी ऑफ पार्टी. आणि मागाशी फ्रान्सिस तुम्ही सांगितल्याप्रमाणे 1 जुलैला आपण परत जल्लोष करण्याकरता परत भेटू असा आपल्या सगळ्यांच्या वतीनं आपण निरंजन डावकरेंना विश्वास देऊया. जय हिंद, जय महाराष्ट्र.